भारताविरुद्ध वेगवेगळ्या प्रकारची युद्ध करून चीन भारताची आर्थिक प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु त्याच युद्धाचा एक नवीन पैलू आता समोर आला. अमेरिकेचं एक महत्त्वाचं वर्तमानपत्र आहे न्यूयॉर्क टाइम्स, यांच्यामध्ये एक मोठा रिपोर्ट पब्लिश झाला होता की चीनने काही अमेरिकेमधल्या श्रीमंत माणसांना अशा प्रकारच्या अपप्रचार युद्धाला त्यांचं फ्रंट ऑर्गनायझेशन बनवलेलं आहे. म्हणजे असं होतं की अशा प्रकारचं अपप्रचार युद्ध, दुष्प्रचार युद्ध, मानसिक युद्ध, प्रोपगंडा वॉरफेअर चीन स्वतः करत नाही. ते करण्याचं काम तो कुठल्या तरी संस्थेला देतो, कुठल्या तरी माणसाला देतो, कुठल्या तरी एका श्रीमंत माणसाला देतो. आणि याचं सर्वात आत्ता समोर आलेलं चांगलं उदाहरण म्हणजे असं आहे की एक अमेरिकन भारतीय आहे ज्याचं नाव आहे नेव्हिल रॉय सिंगम, जे शांघाईमधून काम करतात आणि ज्यांचा चीनी कम्युनिस्ट पार्टी, ज्याला CCP असं म्हटलं जातं, यांच्याशी खूप चांगला संबंध आहे. आणि ते चीनचे एक प्रोपगंडा युद्ध करणारं एक मोठं हत्यार आहे. सिंगम यांनी एक NGO, नॉन गॅझेटेड नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन तयार केलेली आहे, ज्यामध्ये पैसे टाकले जातात आणि हे पैसे भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे भारतातले विचारमंच असो की राजकीय पक्ष असो की मीडिया असो, मग ती मीडिया प्रिंटवाली असो की इलेक्ट्रॉनिकवाली असो की सोशल मीडियावाली असो, यांना दिले जातात. आणि याचा मुख्य उद्देश काय आहे? दोन उद्देश असतात. एक तर चीनी विरोधातली कुठलीही बातमी पुढे येऊ द्यायची नाही. नंबर 1 म्हणजे काय की चीन तिबेटी लोकांना त्रास देतो आहे, चीन उयगर मुसलमानांना कैदेत टाकतो आहे, चीनचे मोठे अत्याचार सुरू आहेत वगैरे. दुसरं की भारताच्या विरोधात काही बातम्या प्रकाशित करायच्या आणि त्यामध्ये असं दाखवायचं की भारताची जी व्यवस्था आहे, म्हणजे भारताचं सरकार, भारताचं सैन्य वगैरे, हे चीनी सैन्यापेक्षा, चीनी सरकारपेक्षा एकदम खालच्या दर्जाचं आहे. आणि जर भारताला जर प्रगती करायची असेल तर चीनच्या बरोबरच त्यांना काम करावं लागेल. ते चीनचे प्रतिस्पर्धी म्हणून येऊ शकत नाही आणि ते फक्त चीनचे आर्थिक गुलाम म्हणूनच ते फक्त काम करू शकतील. आता नेमकं ते काय करतात याच्याविषयी आपण बोलूया. महत्त्वाचं असं की हे जे ही जी संस्था आहे सिंगम यांची, या संस्थेला जे सध्याचे जे चीनचे पंतप्रधान आहेत शी जिनपिंग यांच्या हाताखाली भयंकर पैसे दिले जातात आणि त्यांना वेगवेगळ्या लोकांना लाच देऊन, पैसे देऊन चीनच्या बाजूने त्यांचं मतपरिवर्तन करायचं काम केलं जातं. आपण जर न्यूयॉर्क टाइम्सचा रिपोर्ट बघू तर आपल्याला त्याच्यात अनेकांची नावं दिसतात. परंतु लक्षात असं असावं की न्यूयॉर्क टाइम्सचा हा रिपोर्ट व्हायच्या आधी भारताने जे न्यूज क्लिक नावाची जी एजन्सी आहे त्यांच्या विरुद्ध काही रेड मारल्या होत्या आणि त्यामध्ये असं दिसलं होतं की न्यूज क्लिक या संस्थेला प्रचंड प्रमाणामध्ये चीनमधून पैसा मिळतो आहे आणि ते इंटर्न चीनचं प्रोपगंडा वॉरफेअरचं काम करत आहे. भारताची एन्फोर्समेंट डायरेक्टरेटनी त्यावेळेला तिथे रेड मारली, त्यावेळेला असं दिसलं की हे पैसे केवळ न्यूज क्लिककडे जातात असं नाही, जे डावे राजकीय पक्ष आहेत त्यांच्याकडे जातात. याच्याशिवाय काही सर्वात वरच्या लेवलला जे पक्ष आहेत, नाव घ्यायला थोडंसं भीती वाटते, ते म्हणजे काँग्रेस वगैरे, त्यांच्या बाजूला जातात. काही रिजनल लेवलच्या ज्या पार्टीज आहेत त्यांच्या बाजूनी जातात. आणि उद्देश काय तर यांनी काहीतरी चांगलं काम करावं. आपल्याला आठवत असेल तर 2008 मध्ये काँग्रेस पार्टीने जी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाची जी पार्टी आहे त्यांच्याबरोबर एक MOU साईन केलं होतं आणि ज्यामध्ये राजीव गांधी फाउंडेशनला मोठा पैसा जो आहे तो चीनी एम्बसीकडनं, म्हणजे चीनी वकिलातीकडनं दिला होता. अशाच प्रकारचे पैसे हे आम आदमी पार्टीला दिलेले आहे,
काही अशा फाउंडेशन्स आहेत की ज्या कायद्याच्या बाजूने काम करतात, त्यांना दिलेल्या आहे. काही NGOज म्हणजे नॉन गॅझेटेड ऑर्गनायझेशन्स ज्यांना दिलेलं आहे. याचा मुख्य उद्देश काय, तर चीन चांगला देश आहे आणि भारत खराब आहे, भारत सरकार नीट काम करत नाही, अशा प्रकारचा परिचय करून द्यायचा. आता आपल्याला लक्षात असावं, जसा हा रिपोर्ट बाहेर आला तर लगेचच एक भारताची ऑर्गनायझेशन आहे प्रेस क्लब ऑफ इंडिया. मी रिपीट करतो, प्रेस क्लब ऑफ इंडिया. प्रेस क्लब ऑफ इंडियाने लगेच सांगितलं की हा जो न्यूयॉर्क टाइम्सनी जे दिलेलं आहे हे चुकीचं आहे. आणि याच्याशिवाय भारताच्या पार्लमेंटमध्ये काही मेंबर ऑफ पार्लमेंटनी हा विषय उठवला होता आणि हे सांगण्याचा प्रयत्न केला होता की चीनी पैसा आपल्याकडच्या काही वर्तमानपत्रांना, काही मासिकांना कशा प्रकारे पैसे देतो आहे. तर यांचं म्हणणं होतं की हे काही बरोबर नाही. त्यांची जी न्यूज क्लिक म्हणून जी ऑर्गनायझेशन आहे ती अत्यंत चांगली आहे. आणि हे पत्र कोणी सही केलं होतं, तर एक उमाकांत लकेरा म्हणून त्यांचे प्रेसिडेंट आहेत. शोभना जैन या इंडियन वुमन्स प्रेस कोडच्या प्रेसिडेंट स्वतःला म्हणवतात. आणि एक CK नायक नाव येतं, एक सुजाता मधोक नाव येतं, वगैरे वगैरे. आणि आपण जर बघाल तर माहिती, एक्झॅक्ट माहिती अशी आहे की न्यूज क्लिकला आतापर्यंत 38 कोटीहून जास्त पैसे देण्यात आले. मी रिपीट करतो, 38 कोटीहून जास्त पैसे देण्यात आले. आणि न्यूज क्लिकनी नेमकं काय काम केलं लक्षात असावं, तर आपल्याला आठवत असेल तर न्यूज क्लिकनी ज्यावेळेला 2019च्या इलेक्शनच्या आधी एक प्रोपगंडा वॉरफेअर सुरू केलं होतं की जे आपण विमान विकत घेतलं होतं राफेल, तो एक मोठा घोटाळा होता. त्याच्याशिवाय ज्यावेळेला अडानीच्या विरुद्ध मोठं युद्ध सुरू झालं होतं, तर अडानी ते सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात पुढे राखलेलं होतं. आणि अनेक असे आर्टिकल्स पब्लिश केले जात होते की चीन किती चांगला देश आहे, चीनशी व्यापार आपण का करायला पाहिजे, जो सीमा विवाद आपण चीनशी करतो आहे तो अजिबात व्हायला नको, चीन जे म्हणतो आहे ते ऐकायला पाहिजे. चीन म्हणतो आहे की तुम्ही अमेरिकेशी मैत्री करू नका, आपण अमेरिकेशी का मैत्री करतो आहे, कारण अमेरिका हे भारताचं नुकसान करतं आहे. तर अशा प्रकारचे रिपोर्ट्स हे आलेले होते. लक्षात असावं की असा जो दुष्प्रचार किंवा अपप्रचार जो भारतामध्ये केला जातो, अशाच प्रकारचा अपप्रचार किंवा दुष्प्रचार जो आहे हा चीन करतो अनेक ठिकाणी, आफ्रिकेतल्या देशामध्ये, त्याच्याशिवाय अमेरिकेच्या महाखंडामध्ये, म्हणजे सगळ्या प्रकारचे देश. कारण चीनला सगळ्या जगावरती आपलं प्रभुत्व निर्माण करायचं आहे, तर त्याच्यामुळे ते सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही मुकाट्याने आम्ही जे म्हणतो ते ऐका. आता आपल्याला आठवत असेल काही दिवसापूर्वी एक चीनकडून एक दमदाटी करण्यात आली होती भारताची. चीनने म्हटले होते की सध्या भारत G20 हे जे देश आहे त्यांचा प्रेसिडेंट आहे, प्रेसिडेंट ऑफ G20 कंट्री. आणि G20 कंट्रीचं जे ब्रीदवाक्य आहे, जे मोटो आहे, ब्रीदवाक्य किंवा मोटो, तो मोटो असा आहे वसुदैव कुटुंबकम, म्हणजे वर्ल्ड इज वन फॅमिली. म्हणजे सगळं जग हे एक आहे, सगळ्या जगाच्या कल्याणाकरता आपण काम करायला पाहिजे, सगळी जग हे एक फॅमिली आहे. आता हे इतका चांगला उदात्त विचार जो आहे त्याच्या विरोधात चीनने का जावे, पण केवळ ते भारताने म्हटलेलं आहे म्हणून काहीतरी खुसपट काढायची आणि भारताच्या विरोधात काम करायचं. तर त्यांनी ऑब्जेक्शन काय दिलं, तर ऑब्जेक्शन जे होतं अतिशय पोरकट होतं. ते म्हणतं वसुदैव कुटुंबकम हे जे वाक्य आहे हे संस्कृतमध्ये आहे आणि संस्कृत ही युनायटेड नेशन्सची ॲक्सेप्टेड भाषा नाही. रिपीट करतो, संस्कृतमधली वाक्य टाकायला नको, कारण संस्कृत ही ॲक्सेप्टेड भाषा नाही. म्हणजे अत्यंत हा पोरकटपणा होता, पण केवळ दादागिरी करण्याचा प्रयत्न होता की नाही हे असं भारताला करायला देऊ नये. आणि आता G20 देशाची जी मीटिंग होणार आहे त्यामध्ये मला खात्री आहे की चीन काहीतरी उलटंसुलटं काम करेल आणि सांगेल की नाही हे रिझोल्युशन पास व्हायला नको, भारत जे म्हणतो ते ऐकायला नको, वगैरे वगैरे. तर
चीनचे असे पोरकटपणाचे जे प्रयत्न असतात त्याला ही सगळी चीनच्या बाजूनी असलेली मीडिया खूप त्याला महत्त्व देते. आपल्याला आठवत असेल की काही वर्तमानपत्र आहेत, इंग्लिशमधली आहेत, काही हिंदीमधली आहेत, ते अशा प्रकारेच म्हणजे अपप्रचार करण्याचा प्रयत्न करतात. मग ते हिंदू असो की काही वेळा हिंदुस्तान टाइम्स असो की इतर. ते आता असं पण पुढे आलं की न्यूज क्लिकचे जे एडिटर इन चीफ आहे त्यांचं नाव आहे प्रबीर पुरकायस्था. नाव पुन्हा सांगतो, प्रबीर पुरकायस्था. यांना मोठ्या प्रमाणात चीनमधून पैसे मिळालेले आहेत आणि त्यांनी एक टूल किट तयार केलेली आहे की चीनच्या प्रोपगंडा फिल्म्स, चीनची नॅरेटिव्ह भारतामध्ये, चीनची नॅरेटिव्ह जगामध्ये, आणि याच्यामध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. जसं म्हटलं तर या प्रबीर पुरकायस्था यांना 4.5 crores एवढा पैसा देण्यात आला. आणि याच्याशिवाय हा तर पैसा आता आपल्या ईडीने अटॅच केलेला आहे. याशिवाय असं पण दिसलं की प्रबीर पुरकायस्था यांच्याकडे 41 लाखाचं त्यांच्याकडे फिक्स डिपॉझिट होतं आणि त्यांच्या नावाने सुद्धा एक फ्लॅट होता. एवढंच नव्हे तर ईडीच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं दिसून आलं की एक कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्टचे जे IT सेल आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले. याच्याशिवाय गौतम नवलखा जे आहेत, ज्यांना आपण अर्बन नक्षल म्हणून ओळखतो, त्यांना पैसे मिळालेले आहेत. ज्यांच्या विरुद्ध भीमा कोरेगावच्या घटनेमध्ये खटला सुरू आहे तर त्यांना पैसे मिळालेले आहेत. आणि आपण जर बघितलं की ही जी कंपनी आहे या कंपनीचे एक होल्डर गौतम नवलखा आहेत. आणि अशा प्रकारे आपल्याला आठवत असेल की एक MOU चायनीज कम्युनिस्ट पार्टीने सही केलं होतं काँग्रेसच्या बरोबर. त्यावेळेला राहुल गांधी हे जनरल सेक्रेटरी होते आणि चीनच्या बाजूनी ज्यांनी सही केली ते होते शी जिनपिंग, जे सध्या चीनचे सर्वोसर्व आहे. आणि आपल्याला आठवत असेल की त्या काळामध्ये काँग्रेसचे जे राज्यसभाचे एक सदस्य होते जयराम रमेश, त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं चिंडिया. आणि त्या चिंडियाचा अर्थ चीन आणि इंडिया. त्यांचं थोडक्यात म्हणणं होतं की ज्या चीनी कंपन्या आहेत, हुवावे आहेत वगैरे, यांना भारतात काम करू द्यायला पाहिजे. आणि याच काळामध्ये चीनी कंपन्यांना भारताच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश करायला मदत देण्यात आली. आपल्याला आठवत असेल, मी वेळेअभावी फक्त 3च कंपन्यांची नावं घेतो. HAL हिंदुस्तान अँटीबायोटिक लिमिटेड, ही कंपनी जवळजवळ बंद पडण्यात आली. दुसरी BHEL म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, ही कंपनी होती जी पॉवर जनरेशन करायची. त्यांच्या जागी चीनी आपण पॉवर जनरेटर्स आणायला सुरुवात केली. त्याच्याशिवाय CDAC नावाची एक कंपनी होती भारत सरकारची, अतिशय चांगलं काम करत होती, त्यांना मारण्यात आलं. म्हणजे चीनला आपण इतका आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रवेश दिला की ज्यामुळे काही चांगल्या कंपन्या होत्या त्या बंद पडल्या आणि आपलं जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे ज्याचा तिथे मृत्यू झाला. आणि स्मॉल स्केल सेक्टर जे आहे, मिडल स्केल सेक्टर आहे, त्यांची पण अवस्था अतिशय कठीण झाली. तर हे अशा प्रकारच्या कारवाया सुरू झाल्या. आता महत्त्वाचं असं आहे की हे जर चीनी अशा प्रकारचं दुष्प्रचार युद्ध, अपप्रचार युद्ध, घुसखोरी थांबवायची असेल तर करायला काय पाहिजे थोडक्यात सांगतो की चीन अशा प्रकारची जी ऑपरेशन्स करतो याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. कुठलीही चीनी इन्व्हेस्टमेंट जी भारतामध्ये येते त्याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. चीनी इन्व्हेस्टमेंट केवळ चीनमधूनच येते असं नाही. चीनी इन्व्हेस्टमेंट ही हाँगकाँगमधून येते, सिंगापूरमधून येते आणि तैवानच्या काही कंपन्या चीनी इन्व्हेस्टमेंट भारतात आणण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला आठवत असेल की काही दिवसापूर्वीच चीनची एक कंपनी जी इलेक्ट्रिकल बॅटरी आहे त्याचा एक मोठा कारखाना $2 बिलियन किमतीने भारतात टाकण्याचा प्रयत्न करत होतं, पण भारत सरकारने ते आणू दिलं नाही. मग प्रोपगंडा वॉरफेअर करणारे ज्या सोशल मीडियाचे साईट्स आहेत, काही प्लॅटफॉर्म्स आहेत, कॅरवान आहे वगैरे, वायर आहे, तर यांचा जो प्रोपगंडा आहे तो थांबवायला पाहिजे आणि देशाच्या कायद्याखाली त्यांच्या विरुद्ध कारवाई करायला पाहिजे.
त्यांना कुठलाही बाहेरचा पैसा हा द्यायला नको. चीनी काय करतात, भारताचे जे थिंक टँक्स असतात म्हणजे विचार मंच आणि इतर NGOज यांच्या आत घुसखोरी करून त्यांच्या पडद्या मागून ते भारताविरुद्ध काहीतरी कटकारस्थानं रचण्याचा प्रयत्न करतात. याच्याशिवाय चीन काय करतो की भारतात जे भारत विरोधी तत्व आहेत म्हणजे नक्षलवादी आहेत, तर नक्षलवाद किंवा माओवाद जो आहे, जो मध्य भारतात अजूनसुद्धा सुरू आहे, हे चीनने भारताच्या विरुद्ध चालवलेलं छुपयुद्ध आहे. त्यांना चीन मोठ्या प्रमाणामध्ये मदत करतो. याच्याशिवाय अनेक अशा फ्रंट ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांना ओळखायला पाहिजे. मग त्या बिझनेसमॅनच्या असो की कल्चरल असो, आणि त्यांचं काम बंद करायला पाहिजे. याच्याशिवाय आपण बाकीच्या देशांशी सुद्धा संपर्क साधायला पाहिजे, ज्याला आपण वेस्टर्न वर्ल्ड म्हणतो. आणि चीनी अतिक्रमण जे जसं भारतावरती होतं आहे तसं वेस्टर्न वर्ल्डमध्ये सुद्धा होतं आहे. त्या सगळ्यांशी आपण कोऑपरेशन करायला पाहिजे, ज्यामुळे आपला चेन सप्लाय जो आहे, सप्लायची जी चेन आहे ती सुरक्षित होईल. आणि आपण चीन विरुद्ध लढण्याकरता इतर देशांची सुद्धा मदत घेऊ शकतो. त्याच्याशिवाय ज्यांना ज्यांना पैसे मिळालेले आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई ही करायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय आज चीनचा डायस्पोरा हा मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये पसरलेला आहे. तर आपण तर आपला जो भारतीय डायस्पोरा आहे याचं तर रक्षण करायलाच पाहिजे की जे चीनी इन्फ्लुएन्सच्या खालती येऊ नये. परंतु जो चीनी डायस्पोरा आहे त्यांना आपल्या बाजूनी आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यांना दाखवायला पाहिजे की बघा, तुमचे चांगले खेळाडू गायब करण्यात आलेले आहेत, तुमचे राजकीय नेते गायब झालेले आहेत, तुमचे फॉरेन मिनिस्टर हे गायब झालेले आहेत, तुमचे जे अतिश्रीमंत लोक होते ते गायब झालेले आहेत. तर चीनचं अपप्रचार किंवा दुष्प्रचार युद्ध जे आहे त्या युद्धाचा मुकाबला करणं हे गरजेचं आहे. भारत हा मुकाबला तर करतच आहे, परंतु आपल्याला जो त्याचे वेग आहे, त्याची जी पद्धत आहे ती अजून जास्त चांगली करायला पाहिजे. मी इथेच थांबतो. जय हिंद.